फटाक्यांची आतषबाजी होते. संपूर्ण भारतामध्ये आज स्वातंत्र्य दिन साजरा केला जातो आहे. सध्या हे खेळाडू आपल्या स्क्रीनवरती आहेत. जनमन संदीप सुतीब नाणी संघाचे. काउंटडाऊन घेतोय. मॅच सुरू करायचं आहे. डिक्लेअर क्षेत्र रोहितसाठी सांगितलं ते कुठल्या बाजूला तुम्हाला मॅक्झिमम धावा मिळतील, डिक्लेअर क्षेत्र कोणतं असेल, घोषित स्वरूपाच्या धावा कुठे असू शकतात त्याची माहिती आता अक्षय. रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफीमध्ये आपण हीच टीम काम करत असताना बघत असतो. गौरव असतात त्या ठिकाणी, विश्व असतो, त्याचबरोबर अक्षयला आपण पाहत असतो. जी मानाची स्पर्धा 21 डिसेंबरला येते. 2 वर्ष ही स्पर्धा झाली नाही, त्यामुळे सातत्यानं फोन येत होते दीपकदादांना, ओमसाईच्या सर्व पदाधिकाऱ्यांना. आणि मग आत्ता त्याची घोषणा झाली. 21 डिसेंबरला या स्पर्धेचा शुभारंभ होईल. शानदार शुभारंभ. त्यानंतर ग्रँड फायनल कधी असणार आहे त्याची चर्चा आपण करणार आहोत. काउंटडाऊन घेतोय. सामन्याला होतोय सुरुवात. अत्यंत महत्त्वाचं आहे. 9:38 झालेले आहेत. टाळ्यांचा गजर. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. लेट्स प्ले. राज आपल्या कुठे पहिले षटक टाकण्याकरता सज्ज असेल. मैदानावरती टाळ्यांचा गजर होतोय. टाळ्यांच्या गजरामध्ये आजच्या दिवसाला सुरुवात झालेली आहे. रोहित करात आणि ओंकार हे आघाडीचे फलंदाज आहेत. पहिला चेंडू भन्नाट वेगाचा सुरेख होता. बॅटची आतली कड, तिथून तो चेंडू फाईन लेगला गेला. आता डगआउटमध्ये देखील टाळ्यांचा गजर होतो कारण शुभारंभ झालेला आहे. रोहित करातनं आपलं खातं खोललंय. ताईपेकर नाचणीचा जर विचार केला तर 2दा हा संघ रनरअप राहिलेला आहे. बॅट आणि बॉलमधलं द्वंद्व प्रेक्षकांसाठी परभणी ठरणारी स्पर्धा, शिस्तप्रिय स्पर्धा. सध्या गिरीश कोचरेकर, सोनम चव्हाण मॅडम, त्याचबरोबर दीपक शिमोरे साहेब व्यासपीठावरती उपस्थित आहे. अत्यंत दर्जेदार आयोजन या संपूर्ण स्पर्धेचं. एक मोठं विजन घेऊन ही स्पर्धा तुमच्यापर्यंत पोहोचलेली आहे. चॅम्पियन रेनी ट्रॉफी 2026 सीझन 5 पॉवर बाय दीपकदादा पवार. ऑन साईडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला. स्कोअर लेगमध्ये क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती. चेल सुटलाय. ओंकारला नशिबाची साप. पहिलं जीवनदान या ठिकाणी मिळत असताना धावसंख्या बिनबाद 2. स्कोअर लेगमध्ये खराब क्षेत्ररक्षण झालं. तिथे क्षेत्ररक्षक सर्वेशनं हा झेल सोडलाय. सर्वेशवरती देखील आज कॅमेरा लावलेला आहे. हा झेल सोपा होता. स्क्वेअर लेगमध्ये जिथे क्षेत्ररक्षक उभा होता अगदी त्याच्या बरोबर हातामध्ये आला होता. हा सोपा झेल त्यानं अवघड केलाय. ॲक्शन रिप्ले टेनिस cricket.in वरती आपण पाहिला. थँक्यू सागर. धावसंख्या 2. ऑन साईडला पुलचा फटका खेळायचा होता. भन्नाट वेगाचा चेंडू टप्पापर्यंत ऑफस्टंपच्या बाहेर जातोय. बॅट्समन बीट झाला आहे आणि यष्टिरक्षण खूप चांगलं. धाव घेण्याचा प्रश्न येणार नाही आहे. दर्शना आमच्याबरोबर आहेत आज इथे स्कोरिंगचं काम करण्याकरता. देवस्थळी आणि दर्शना दोघांनी उत्तम प्रकारचं काम केलं. डिजिटल स्कोरर आमचे आहेत सार्थक डांगे. त्यांचंही पूर्णपणे फोकस या मॅचवरती आपण बघितलं. गेले 3 दिवस खूप चांगलं काम त्यांनीही केलेलं आहे. ऑन साईडला सुरेख फटका, पुलचा फटका, आपला फटका 440चा झटका. रोहित खराच्या बॅटमधनं षटकार. सहा षटकार. रोहित खराच्या बॅटमधनं षटकार. पहिल्या षटकाचा खेळ मैदानावरती सुरू असताना धावसंख्या बिनबाद 8. ताईपेकस नाचणे. अमर परोळेकर साहेब थँक्यू सो मच. ताईपेकस हे मोठं नाव आहे. ऑन साईडला चेंडू खेळला गेला फाईन लेगच्या दिशेनं. एकच धाव मिळणार आहे. डिक्लेअर क्षेत्रामध्ये घोषंकित जे क्षेत्र त्या क्षेत्रामध्ये चेंडू गेला त्यामुळे एकच धाव रोहित खरातला मिळेल.
5 चेंडूचा खेळ, धावपलका धाबा 9. ताई पॅकर्स नाचणे, ओंकार 1 वरती घेत आहेत. महत्त्वाची खेळी त्याची एक भागीदारी रचण्याचा प्रयत्न दोन्ही बॅटर्सचा. बेनीचे फलंदाज रोहित खरात ट्रम्पकार्ड खेळाडू आहे, 8 वरती घेतोय. 4 चेंडूमध्ये 8 धावा. ऑन साईडला खेळायचं होतं, चेंडू आणि बॅटमध्ये चांगला संपर्क नाही. यष्टीरक्षक अतिशय वेगाने चेंडूवरती आला होता. प्रयत्न चांगला होता, एफर्ट चांगला होता, कमिटमेंट खूप छान होती. शुभरचा चेंडू डॉट आहे. पहिल्या षटकात एकूण धाबा आल्या आहेत 9 धाबा. धाबा आल्या आहेत 9 आणि चॅम्पियन रेनी ट्रॉफी 2026चे मी गुणगान किती गाऊ. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. आफ्टर कम्प्लिशन ऑफ 1 ओव्हर नाव स्कोर 9 पण नॉट. मॉर्निंग क्रिकेट क्लब. त्यानंतर चौथा सामना अत्यंत महत्त्वाचा असेल. महारवळनाथ करबुडे श्री स्वामी समर्थ खंडाळा. आज जे प्रेक्षक या ठिकाणी उपस्थित आहेत, कारण आज सुट्टीचा दिवस असल्यामुळे प्रेक्षकांची गर्दी देखील वाढेल. काल देखील आपण या ठिकाणी या स्पर्धेला अभूतपूर्व असा प्रतिसाद दिलेला आहे. वेद गोलंदाजी मार्कवरती हे षटक अत्यंत महत्त्वाचं आहे. उंचावल्यांचा खेळ सुरू आहे. आकाशात काही अंशी आपण बघितलं तर काळ्या ढगाने गर्दी केले, फार जास्त नाही आहे. सफेद ढगाने देखील गर्दी केले. तर प्रमोद महाजन क्रीडा संकुलावरती प्रेक्षकांनी गर्दी केलेली आहे. जबाबदारी असेल ओंकारची. सर्वेसने त्याचा कॅच सोडला आहे. वेद गोलंदाजी मार्कवरती आहे. षटक क्रमांक 2 रोड एंडकडनं मारा केला जातोय. ओव्हर द विकेट चेंडू टाकला. कोरबट टप्प्याचा ऑन साईडला खेळून काढलाय. रोहित खराला जास्त संधी देण्याचा प्रयत्न असेल या अतिशय महत्त्वाच्या सामन्यामध्ये ओंकारकडून, आणि तेच घडतंय. एकीर धाव घेतले आणि आता तो नॉनस्टेकर एंडला गेलाय. चॅम्पियन रेनी ट्रॉफी 2026 मानाची स्पर्धा. रत्नागिरी जिल्ह्यातील मुकुटमणी म्हणून या स्पर्धेकडे पाहिलं जातं. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये, धावसंख्या 10 धाबा. षटक क्रमांक 2. क्षेत्राची विभरचना जर पाहिली तर डावखोऱ्या फलंदाजासाठी स्लीप आहे, पॉईंट आहे. त्यानंतर एक कव्हर पॉईंट, एक्स्ट्रा कव्हर आणि लॉंग ऑफ. आउटसाईडला 5 क्षेत्ररक्षक. ओहो, प्लिक केला आहे ऑन साईडला. एकच धाव मिळेल. लॉंग लेगला चेंडू गेलाय. हे फटके त्याचे आवडते फटके आहेत. मनगटी फटके खेळत असताना तो कुठेही घाबरत नाही, आत्मविश्वासानं बॅटिंग करतो. तर पहिला चेंडू पायावरती टाकला वेदनं. धावसंख्या धावपलकावरती 11. 2 चेंडूचा खेळ या ओव्हरमध्ये झालाय. डावखुरा गोलंदाज वेद गोलंदाजी करतोय. अँगल क्रिएट केला आहे. हुक करण्याचा प्रयत्न. स्क्वेअर लेगमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. झेल होणार का? यावेळेला कोणती चूक नाहीये. रोहित खराची खेळी संपुष्टात. वेदला विकेटचे वेध लागले होते. वैभवनं हा वैभवशाली कॅच घेतलाय. महत्वाचा विकेट. रोहित खरात बॅक टू द पॅव्हलियन. पहिला झटका ताई पॅकर्स नाचणे संघाला. असताना रोहित खरात फसला. वेदला या स्पर्धेतलं मोठं यश प्राप्त झालंय. तो आपल्या संघाला पहिला ब्रेक टू देतोय. 7 चेंडूमध्ये 9 धाबा. रोहित खरात 128चा स्ट्राईक रेट. एक षटकार त्याच्या बॅटमधनं. वैभव वरती पहा, ॲक्शन रिप्ले आपल्याला पाहायला मिळणार आहे. 11ला 1. षटक क्रमांक 2. 5 षटकांचा सामना. 9:38 आजच्या दिवसाचा खेळ सुरू झाला. दीपक मोरेसर, गिरीश कोचरेकर आणि सोनमताई चव्हाण या ठिकाणी आपण व्यासपीठावरती पाहू शकता. या स्पर्धेच्या आयोजनामध्ये निश्चितच महत्त्वाचा रोल, महत्त्वाची भूमिका या सर्वांची राहिलेली आहे. चॅम्पियन्स रेनी ट्रॉफी 2026 पावर्ड बाय दीपकदादा पवार.
चांगला चेंडू होता. सुरेख गोलंदाजी या ओव्हरमध्ये वेदकडून टप्पापर्यंत उसळी घेणारा चेंडू हुक करण्याचा प्रयत्न. बॅटची कड लागली आणि जोरकस या ठिकाणी बॅट फिरवली होती, त्यामुळे बॅटची मोठी कडा लागली आणि गोलंदाजाने जो टाकलेला बाउन्सर होता तो बॅटची कड घेऊन त्याच्या डोक्यावरून मागे गेलाय. धावसंख्या दुसऱ्या षटकामध्ये 12 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. फुलटॉस, नो बॉलचा इशारा. बीमर चेंडू आहे. यॉर्क करण्याचा प्रयत्न झाला, त्यामध्ये वेद थोडासा फसलाय आणि त्यानंतर पंचांचा इशारा फ्रीटचा. चॅम्पियन्स श्रेणी ट्रॉफी 2026 पिक्चर आहे सुपर हिट आणि पुढचा चेंडू फ्री हिट. डावखुरा फलंदाज आकाश, 2 वरती ओंकार खेळतोय, 2 वरती रोहित करात शैलीतर फलंदाज बाद झाला. सध्या आपण डगआउट पाहू शकता ताई पॅकर्स नाचणे संघाचा. यापूर्वी व्यासपीठ दाखवलं गेलं होतं, आता डगआउट दाखवलं गेलं आहे tenniscricket.in आमच्या कॅमेरामॅननी. ऑन साईडला फटका तर सुरेख खेळाय. फ्रीडचा फारसा फायदा घेता आला नाही आहे. 1 धाव पूर्ण करील फलंदाज आकाश, तो पोचला 3 वरती. धावसंख्या 15-1. षटक क्रमांक 2. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. बॅट आणि बॉलमधलं द्वंद्व या ठिकाणी पाहताय. जबरदस्त खेळ आणि या मॅचमध्ये नाचणे संघाला जिंकायचं आहे. त्यांना फक्त जिंकायचं नाही तर आता रनरअप राहिले 2 वेळा, तर त्यामुळे चॅम्पियन बनण्याचे स्वप्न त्यांना पडले. तर दुसऱ्या बाजूला वेदचा संघ, त्यांनी देखील भरपूर संघर्ष करून इथपर्यंत प्रवास केलेला आहे. या मॅचमध्ये त्यांनाही जिंकायचं आहे, लढायचं आहे, विडायचं आहे, लढायचं आहे आणि जिंकायचं आहे सुद्धा. धावसंख्या 15-1. षटक क्रमांक 2 मैदानावरती सुरू असताना कोलबट टप्प्याचा चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न झाला, तितकं चांगलं टायमिंग नाही आहे. वेद चेंडूवरती येतोय, 1 धाव मिळेल शेवटच्या चेंडूवरती आणि ओंकार ठेवील आपल्याकडे स्ट्राईक. 2 षटकाचा खेळ समाप्त. ताई पॅकर्स नाचणे प्रथम बॅटिंग करत असताना 16 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. आपलं कम्प्लिशन ऑफ 2 ओव्हर, नाव स्कोर 16 पमान. आता मागच्या ओव्हरमध्ये वेदनं खूप चांगली कामगिरी केली, कमबॅक केले आणि विशेष करून रोहित खरातचा मोठा अडचण दूर केलाय. त्यामुळे या मॅचमध्ये जयनवन संदीप उदीप संघ कमबॅक करतोय. ताई पॅकर्सचा राहुल गुरव सध्या स्क्रीनवरती आहे. थँक्यू दर्शना. सुरेख फटका, सुंदर टायमिंग, काय फटका सजवलाय. घ्यावी एखादी तान, काळजात रुताबी कट्यार आणि मनोमनी तेंडुलकर होऊन टोकावा. उत्तुंग षटकार, डाऊन द ग्राउंड खेळलेला जबरदस्त षटकार. ओंकारने आकुटबल चेंडू ऑन साईडला भिरकावून दिलाय. स्क्वेअर लेगच्या दिशेने हा षटकार येतोय. काय फटका खेळलाय ओंकारने. ही तर सुरुवात आहे. आता नाव पण माझं असेल, चर्चा पण माझी असेल आणि आता मार्केट पण माझं असेल हे सांगत असताना ओंकारनं टोकला दुसरा षटकार. कोरबट टप्प्याचा होता. त्यानंतर आपण बघितलं तर टप्पापर्यंत थोडासा बिडणारी लेगस्टपच्या बाहेर जाणार चेंडू ऑन साईडला दे घुमा के चेंडू खेळून काढला. 6 धावाने ओंकार पोचल्या 15 वरती. सर्वेश कुठे आहे? सर्वेशनं शोधावं लागेल. ओंकारचा झेल त्यानं सोडला होता, तो सध्या स्क्वेअर लेगला आहे आणि त्या पट्ट्याच्या दिशेनं चेंडू आलाय मैदानावरती. या 6 धावा वसूल करत असताना ओंकार 5 चेंडूमध्ये 15 वरती पोहोचलाय. धावसंख्या 28-1. षटक क्रमांक 3 अतिशय महत्वाचा आहे. संकेत गोलंदाजी मार्कवरती.
हाई चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेनं अप्रतिम फटका, जबरदस्त आघात. ओंकारनं चेंडू फेकून दिलाय प्रेक्षकात. काय जबरदस्त बॅटिंग करताना ओंकारनं ठोकला तिसरा षटकार. थँक्यू. आखूड टप्प्याची गोलंदाजी केली जाते, शॉर्ट पिच बॉलवरती आक्रमण केले जाते. ॲक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवरती आहे. पुन्हा एकदा मिळत चेंडू होता, आखूड टप्प्याचा आपण टाकण्याचा प्रयत्न फसला आणि त्यावरती मोठा हल्ला चढवलाय ओंकारने. सर्वेचे हात कमरेवरती आले. 3 षटकार, षटकारांची हॅट्रिक करणारा पहिला फलंदाज ओंकार. बघा 3 षटकार तुटवल्यानंतर परिणाम काय होतो. काय बॅटिंग केले या अतिशय महत्त्वाच्या सामन्यामध्ये ओंकारने. जीवनदान मिळालं आणि त्यानंतर आता तो सुसाट चाललाय. 3ऱ्या षटकात 3 षटकार. 4थ्या चेंडूवरती वाईट बॉलचा इशारा. धावसंख्या 36 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. ताई पॅकेरला नाचणे. आकाश 3 वरती घेतोय, नॉस सेकरेनला आहे. कोलबट टप्प्याचा चेंडू पॉईंटच्या दिशेने ढकललाय. एकच धाव मिळते की दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न यशस्वी होतो आणि या 2 धावा टाळ्यांचा गजर होईल. रेकॉर्डमधला टाळ्यांचा गजर. ताई पॅकर साहेब टीम जी आहे ती भरपूर खुश आहे ज्या पद्धतीने बॅटिंग मैदानावरती होते. धावसंख्या 38 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. ओंकार खेळतात 23 वरती 6 चेंडूमध्ये. ही भागीदारी आता जयनमान संदीप स्मृती संघासाठी डोकेदुखी ठरू लागलेले. रोहित करतला तुम्ही आउट केलं, परंतु ओंकार काय बॅटिंग आतापर्यंत त्याने केलेली आहे. ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू कट करण्याचा प्रयत्न. बॅट्समन बीट झाला. यष्टीरक्षक चकला. 1 धाव मिळेल. एकेरीने धावसंख्या वाढली. धावसंख्या पोचली ती आता 29 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. एखाद्या छोट्याशा टेणगीचं रूपांतर वणव्यात होण्याआधी ती विझवणं गरजेचं आहे. नाहीतर ओंकार हा अतिशय खतरनाक बॅट्समन आहे, धोकादायक बॅट्समन मैदानावरती आहे. 23 वरती घेतोय. 8 चेंडूमध्ये स्ट्राईक रेट खूप चांगला आहे. आकाश नॉन स्ट्रायकर एंडला. संकेतची सुरुवात तितकी चांगली नाही आहे. त्यानंतर मात्र तो कमबॅक करतो का ते पाहणं गरजेचं आहे. एक मोठा फटका या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. बरंच काय घडतंय, बरंच काय बिघडतंय. चॅम्पियन श्रेणी ट्रॉफी 2026. दिमागदार आयोजन, शानदार खेळ. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज संकेतवरती आक्रमण केलंय. हल्ला चढवला. चेंडू जाईल अतिशय वेगानं सीमारेषेच्या पलीकडे. धडाका धडाका धूम धडाका. काय बॅटिंग करतोय मैदानावरती ओंकार. ठोकलाय चौकार. नाही बघायचं आहे, कारण हा फ्लॅट चेंडू गेला होता, त्यामुळे तो सीमारेषेच्या पलीकडे गेलाय की वन बाउन्सचा चेंडू सीमारेषेच्या पार गेलाय हे पाहावं लागेल. आणि आता ब्रेकिंग ओव्हरची घोषणा झाली, इशारा झालाय. काय बॅटिंग केली या ओव्हरमध्ये संकेत विरुद्ध ओंकारने. हा चौकार आहे. मैदानात ओंकारचा पलटवार त्याच्या बॅटमधनं आलाय. पण चौकार. धावसंख्येला आकार. धावसंख्या सजली, धावसंख्या फुलली, धावसंख्या बहरली. दर्जेदार कामगिरी करत असताना ओंकार. परिचय धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 3 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे. रोहित खरात आपल्या स्क्रीनवरती सध्या आपण पाहू शकता. तो थोडा निराश असेल ज्या पद्धतीनं ओंकारने बॅटिंग केले. तडाखेबंद बॅटिंग करत असताना तो धूम धडाका आपल्याला पाहायला मिळाला. मागच्या ओव्हरमध्ये 22 धावा पठ्ठ्यानं कुठल्या आणि सामन्यात या ठिकाणी स्वतःची छाप सोडलेली. त्याचा दबदबा राहिला आहे या ओव्हरमध्ये. 4थं षटक जिथे चॅलेंजिंग ओव्हर असणार आहे. 14 धावा तुम्हाला करायच्या आहेत. 4 धावांचा बोनस तुम्हाला मिळेल. जर 14 धावा नाही केल्या तर 4 धावा तुमच्या एकूण स्कोअरमधून मायनस होतील. वैभव गोलंदाजी मार्कवरती खूप चांगला झेल त्याने टिपला होता. रोहित करातचा झेल सर्वेशनं सोडला, वैभवने पकडला. हे आजच्या दिवसाचं वैशिष्ट्य आहे. आता सर्वेश कुठं आहे? सर्वेश तर आमच्या बरोबर समोर आलाय. सर्वेशनं झेल सोडल्यानंतर ओंकारनं 27 धावा ठोकल्या आणि मागच्या ओव्हरमध्ये 3 उत्तुंग षटकार आणि 1 खणखणीत चौकार फलंदाज ओंकारच्या बॅटमधून आलेले आहेत. डाव्या स्टेकडे जाणारा चेंडू. पंच आमच्या बाजूला वळतायत, हात करतायत समांतर, धावा येतात अवांतर. रोहित करात आपल्या स्क्रीनवरती आहे. 44ला 1.
सागर थँक्यू सो मच. आज अपडेटर म्हणून सागर काम करतायत, स्विचर म्हणून. वैभव गोलंदाजी मार्कवरती. व्हॅनिटी व्हॅनमध्ये कंट्रोलिंग होतं या संपूर्ण स्पर्धेचं. पुल करण्याचा प्रयत्न झाला, टायमिंग चांगलं नाही आहे. स्क्वेअर लेगमध्ये क्षेत्ररक्षक जो आहे तो तिथं कोणी नाही आहे. स्क्वेअर लेगमधला क्षेत्ररक्षक आपण पाहिलं तर डीपमध्ये आहे आणि आता जो मिड विकेटमध्ये क्षेत्ररक्षक त्याला स्क्वेअर लेगमध्ये यावं लागलं. मिस्टर पांड्या. आपण हार्दिक पांड्याला पाहिलंय. धावसंख्या 45ला 1. षटक क्रमांक 4. वैभव गोलंदाजी मार्कवरती. पहिला चेंडू वाईट बॉल, दुसऱ्या चेंडूवरती 1 धाव आणि सेट बॅट्समन स्ट्रायकर एंडला आहे. ट्रम्प कार्ड खेळाडू ओंकार. ताई पकड संघाचा हुकमाचा 1 का. ओंकार ऑन स्ट्राईक. स्कोर 45-1. ओंकार प्लेइंग ऑन 27. एक्सिलेंट बॅटिंग बाय ओंकार. वैभव ऑन हिज बॉलिंग मार्क. खूप चांगला चेंडू. टप्पा थोडासा ऑफ टर्नच्या बाहेर ठेवला. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाही आहे. डॉट बॉल. जेव्हा तिसऱ्या षटकात 22 धावा आल्या आणि तुम्ही चॅलेंजिंग ओव्हर घेऊन आल्यात तेव्हा तुम्ही स्पेशल गोलंदाज आहात आणि या ओव्हरमध्ये खूप चांगली कामगिरी करत असताना सध्या गोलंदाज वैभव. कुटुंबाचा चेंडू ऑन साईडला खेळला. स्कर्वेश आता झेल नाही सोडणार. एक चूक झाली होती, पुन्हा नाही करणार. तो सुकावला असेल. फलंदाज ओंकारची खेळी संपुष्टात. 27 धावा पट्ट्यान टोकल्या 11 चेंडूमध्ये आणि 11 चेंडूमध्ये 27. 245चा स्ट्राईक रेट. 3 षटकार 1 चौकार. तो बाद झाला. त्याचे कारण टेनिस क्रिकेट .in वरती पहा ॲक्शन रिप्ले. अतिशय महत्त्वाच्या सामन्यामध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी ट्रॉफी 2026चा क्रिकेटचा महासंग्राम. वैभवला यश मिळालेलं आहे. दुरून खेळला. चेंडू मिडल ऑफ द बॅट लागला नाही आहे. अगदी टोच्या थोडासा आणखीन पुढे लागला आणि तो बरोबर सर्वेशच्या हातामध्ये मिसावला. आता सर्वेश पण सुगावला असेल. झेल पकडला गेलाय. फलंदाज बाद. पावस. दोन्ही संघांना विनंती आहे आपण टॉससाठी तयार आहात. हे षटक जे आहे ते अप्रतिम आहे. खूप चांगली कामगिरी निश्चितच झालेली आहे. सिद्दीक आपलं देखील स्वागत आहे. वैभव. षटक अतिशय महत्त्वाचं आहे. या षटकात फक्त 2 धावा खर्च केल्यात. 1 मोरा त्याने टिपलाय. 3 चेंडूंचा खेळ झालेला आहे. सुरेख गोलंदाजी. अप्रतिम गोलंदाजी. उजवी काठी काढले. फलंदाज निखिल बॅक टू द पॅव्हलियन. ताई पकड संघाला बसतोय 3रा धक्का. 3rd विकेट. प्लेड ऑन बॅट्समन निखिल. कडी संपुष्टात. टप्पापडनंतर ऑफ्टनच्या बाहेर जाणारा चेंडू होता. गोल्डन स्पॉटवरती गोलंदाजी केली गेली आणि लेग कटर चेंडू. बॅटची आतली कड उजव्या इष्टीवरती चेंडू आदळला. 45ला 3. या मॅचमध्ये जयमान संदीपवती नाणी संघाने कमबॅक केलंय. 4 चेंडूमध्ये फक्त 2 धावा खर्च केल्यात वैभवने आणि 2 महत्त्वाचे मोहरे गारद केलेत. पावसाची रिमझिम सुरू झालेली आहे. रिमझिम रिमझिम पडतो पाऊस तरी पिटेना रबर बॉल क्रिकेट खेळण्याची हौस. धो धो पडतो पाऊस तरी पिटेना रबर बॉल क्रिकेट खेळण्याची हौस. हा पाऊस म्हणजे पॉवर हाऊस आहे. मंगेश वैतीने याच पावसामध्ये काय धुमाकूळ घातला होता याच मैदानावरती. मागच्या पर्वामध्ये नॉफ्ता चषकामध्ये देखील त्यानं जबरदस्त कामगिरी केली होती. टप्पापर्यंत आतमध्ये येणारा चेंडू ऑन साईडला खेळलाय. 1च धाव मिळेल. अफलातून गोलंदाजी या ओव्हरमध्ये वैभवने केले. 5 चेंडूत फक्त 3 धावा खर्च केल्या आहेत.
तिखट मारा केला आहे. याचा अर्थ उर्वरित एक चेंडू जो आहे अत्यंत महत्त्वाचा आहे आणि या एका चेंडूमध्ये तुम्हाला 11 धावा करायच्या आहेत. जर 11 धावा नाही केल्या तर तुमच्या 4 धावा एकूण धावसंख्येमधनं मायनस होणार आहेत. जर 14 धावा केल्या तर 4 धावांचा बोनस तुम्हाला मिळेल. टायपेकस 46 पत्री. फलंदाज आकाश 4 वरती घेतोय. प्रथमेश क्रमांक 5 वरती बॅटिंग करण्याकरता आला आहे. हे षटक अत्यंत महत्त्वाचं आहे. प्रतिष्ठापणाला लागले. वैभवनं सुरेख कामगिरी केले, जबरदस्त कामगिरी केले, प्रभावी मारा केलाय. ऑन साईडला चेंडू हुक करायचं होतं. स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू गेलाय. लॉंग लेगला एकच धाव मिळेल. एकदा वैभवसाठी टाळ्यांचा गजर करा. काय जबरदस्त कामगिरी केली फट्ट्यानं. एक षटक 4 धाबा 2 गडी बाद केले. 4 षटकांचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या तायपेकर आता इथे आकडे बदलतील. धावसंख्या 43ला 3 एकूण धावसंख्या होती. एकूण धावसंख्या या ठिकाणी होती. आमचे दोन्ही स्कोरर सांगतायत. सध्या 43 धावसंख्या आपल्या स्कोरबोर्डवरती दिसते आहे. धावफलकावरती 4 धाबा तुमच्या मायनस झालेले आहेत. पुढचा सामना ऑल पॉवर्स आणि रत्नदीप पाटीलवाडी टॉससाठी तयार. 43 पत्री. गोलंदाजी मार्कवरती राज. पहिल्या षटकात 9 धाबा त्यानं खर्च केला होता. फ्रंट लाईन गोलंदाज पॉवर प्लेमध्ये त्याने गोलंदाजी केली होती. या षटकामध्ये पुन्हा त्याला संधी मिळाली शेवटचं षटक टाकण्याची. तो कसा मारा करतो हे पाहणं उत्सुकतेचा विषय असेल. तेज, बहुत तेज गेंद, बहुत अच्छी गेंद, खूप चांगली कामगिरी. भन्नाट वेगाचा चेंडू शेरावरती आदळतोय. नो बॉलचा इशारा. बघूया काय घडलंय. शॉट खेळलाच नव्हता. मला वाटतं पंच तेच सांगत असतील. येस, शॉट ऑफर करणं गरजेचं होतं. नो बॉलची तुम्हाला 1 धाव मिळणार आहे. येस, खूप चांगले या ठिकाणी पंचांचे काम. आणि हा फिल्डिंगमध्ये काहीतरी त्रुटी राहिलेली आहे सर्कलमध्ये कदाचित, त्यामुळे पंचांनी इथे आता दंडित केले. चॅम्पियन रेनी ट्रॉफी 2026 पिक्चर आहे सुपरहिट. पुढचा चेंडू फ्री हिट. डगआउट आहे सध्या आपण पाहू शकता. ताई पकेर्स नाचाणी संघाचा. रोहित थोडा निराश असेल. सुरुवात आज तितकीशी चांगली करून देता आली नाही आहे. धावसंख्या 44ला 3. 4 षटकांचा खेळ समाप्त झाला आहे. फ्रीटचा इशारा देखील मैदानावरती आपण पाहिलेला आहे. जैनमान संदीप स्वती नाणीजकडून राज. ऑन साईडला खेळ आहे. हवेत चेंडू. 1 धाव. एकेरीने धावसंख्या वाढली. धावसंख्या पोचली ती आता 45 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. टायपेकस नाचणे, ऑल पॉवर्स आणि रत्नदीप पाटीलवाडी मिरजोळे आपल्याला शेवटचा कॉल असेल. हे आमचे कॅमेरामॅन आहेत सध्या आपल्या स्क्रीनवरती. चिराग कॅमेरामॅन खूप चांगले अष्टपैलू कॅमेरामॅन आहे. 45 पत्री. रात्री अत्यंत महत्त्वाचा षटक. शेवटचे 5 चेंडू शिल्लक आहेत. मिस अँड स्ट्रोक. हवेमध्ये चेंडू. अप्रतिम झेल पकडला. राजला सफलता. राजला या ठिकाणी यश मिळतं. प्रथमेश बॅक टू द पॅबलेन. स्वप्नीलला या ठिकाणी उत्तम प्रकारचा झेल पकडलाय. 45ला 4.
रणजी ट्रॉफी 2026 क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटचा अद्भुत थरार सध्या आपण टेनिस क्रिकेट .in वरती पाहतात. ऑलपाबस्ट आणि रत्नदीप पाटीलवाडी. आपल्याला शेवटचा कॉल असेल. शेवटचं षटक मैदानात सुरू आहे. 4 चेंडू अत्यंत महत्त्वाचे आहेत या ओव्हरमध्ये. आकाश 5, अक्षय आपलं खातं करू शकलेलं नाहीये. बन्नाटपैकाचा चेंडू मिडल लेग वरती चेंडू आहे. बघूया काय घडतंय. पंचांचा इशारा काय येईल. बॅट्समन स्ट्रायकर एंडला जाईल लक्ष. येस, तुम्हाला शॉट ऑफर करावा लागतो. तो मागच्या 2 चेंडूमध्ये दिसला नाही आणि त्यामुळे तुम्ही चेंडू सोडण्याचा जो प्रयत्न केला ना, आणि म्हणून तुम्हाला इथे आता स्ट्रायकर एंडला जावं लागेल. राऊंड विकेट मारा. लेग स्टम्पच्या बाहेर चेंडू पिच केला, तिथून थोडासा तो मिडल स्टम्पच्या दिशेने आणला. व्हेरी गुड बॉलिंग, व्हेरी गुड बॉलिंग. गोलंदाजी खूप चांगले. थ्रो चांगला नाही आहे यष्टिरक्षकाचा. 1 धाव पूर्ण होते शेवटच्या निर्णायक षटकामध्ये. स्लॉग ओव्हरमध्ये, डेथ ओव्हरमध्ये राजची अफलातून कामगिरी. सुरेख गोलंदाजी आतापर्यंत त्याने केले. धाव संख्या 46ला 4. 3 षटकामध्ये ताई फेकत नाचणे संघानं खूप चांगली कामगिरी केली. दर्जेदार बॅटिंग केली. 4थं षटक वैभवचं होतं ना, ते वैभवशाली ठरले. कमबॅक करणार ठरलं. त्यानंतर राजनं देखील कमाल केली. आज 4 धावा मायनस करण्यामध्ये वैभव यशस्वी ठरला प्रतिस्पर्धी संघाच्या. आकाश 5 वरती खेळतोय. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत या ओव्हरमधले. हा फटका सुरेख आहे. सुंदर टायमिंग. जबरदस्त धडाका, धूम धडाका षटकार. आकाशनं या चेंडूला आकाशात पाठवलंय आणि आता आकाशातून चेंडू प्रेक्षकात गेला. जबरदस्त आघात आकाशचा. तो 11 वरती पोचलाय. शेवटचा चेंडू या इनिंगमधला. धावसंख्या 52ला 4. राजचे षटक. 2 षटकांचा त्याचा कोटा. आई सुरेख फटका. लॉंगॉनच्या दिशेने खेळलाय चेंडू. 1 धाव पूर्ण होते. दुसरी धाव मिळणार का पाहूया. आणि 2 धावा पूर्ण होतात. 2 धावांनी धावसंख्या 54 पर्यंत पोहोचले. 54 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये ताई पॅकर्स नाचणे संघानं उभारलेत. 55 धावांचं आव्हान या अतिशय महत्त्वाच्या मॅचमध्ये जय हनुमान संघासमोर आहे. आकाशनं खूप चांगले फटके शेवटच्या 2 चेंडूवरती खेळलेत. आणि आता पाहूया पहिल्या इनिंगमध्ये काय घडलं होतं, कशा पद्धतीने बॅटिंग झाली होती. त्याचबरोबर ऑल पॉवर्स रत्नदीप पाटीलवाडी आपण देखील यायचं आहे. पहिलं सत्र कसं आलं. अर्थात रोहित 9 धावा 7 चेंडूमध्ये वेदला यश मिळतं. ओंकार 27 धावा 11 चेंडूमध्ये. वैभव महत्त्वाच्या या ओंकारच्या 27 धावा. वैभवला यश मिळालं. आकाश 13 धावा नॉट आउट 7 चेंडू. निखिल खातं करू शकलं नाही आहे. 1 चेंडूचा सामोरा गेला. प्रथमेश 2 धावा 4 चेंडूमध्ये. अक्षय त्याला फारशी संधी मिळाली नाही आहे. 3 एक्स्ट्राच आहेत. 54 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. राज 2 षटकं 19 धावा 1 गडी बाद करण्यामध्ये यश. वेद 1 षटक 7 धावा 1 गडी बाद केला आहे. संकेत 1 षटक 26 धावा, त्याला एकही विकेट मिळाली नाही आहे. तर वैभव 1 षटक 4 धावा आणि 2 गडी बाद करण्यामध्ये यश आलेले आहे. 3 चेंडूमध्ये 55 धावांची आवश्यकता. आणि आता वेळ झालेली आहे. अतिशय महत्त्वाचा मॅच क्रमांक 2 त्याचा टॉस केला जाईल. अशा एका व्यक्तिमत्वाला टॉसबॉक्समध्ये आमंत्रित करतो आहे. ट्रिपल एचचा कोणताही ब्रँड येऊ, टी शर्ट, ट्रॅक, काही या ठिकाणी जे आपले सगळे प्रोडक्ट आहेत ते रत्नागिरीत आल्यानंतर पहिलं खरेदी कोण करणार?
तो आमचा भाऊ आहे स्वानंद. तर स्वानंद दादा, मी तुला विनंती करतोय, आपण या ठिकाणी या. खरं तर मी तर असं म्हणेन की रत्नागिरीतल्या SSSचा ब्रँड ॲम्बॅसेडर कोण असेल तर तो स्वानंद आहे. आज प्रत्येक प्रोडक्ट, जे प्रोडक्ट आले ते पहिले खरेदी करणारा आमचा ग्राहक, आमचा ब्रँड अर्थात ब्रँड ॲम्बॅसेडर स्वानंद आहे. आणि त्यांच्या शुभ हस्ते या अतिशय महत्त्वाच्या सामन्याचा टॉस केला जातोय. महत्त्वाचा सामना आहे ऑल पावर्स रत्नदीप पाटीलवाडी मिरजोळी. स्वानंद शिबलकर यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. SSS BA किंग पाऊस संघानं टॉस जिंकलाय. स्वानंद, थँक्यू सो मच. आपण इथेच थांबा एकच मिनिट. काय निर्णय घेणार आता या सामन्यामध्ये? महत्त्वाचा मॅच आहे तुमच्यासाठी. फिल्डिंग. कारण कमी धावा रोखण्याचा प्रयत्न करू. पॉवर प्लेमध्ये किती विकेट घ्याल? जास्तीत जास्त विकेट घ्यायचा प्रयत्न करायचा. या स्पर्धेबद्दल काय सांगा? खूप चांगलं असं नियोजन आहे. आम्हाला दरवर्षी खेळायला आवडतं खूप. या स्पर्धेमध्ये अतिशय महत्त्वाच्या सामन्यामध्ये आयकॉन खेळाडू कोण खेळणार आहे? सूरज आणि दुसरं नाव. अच्छा, ओके. तुम्हाला शुभेच्छा आहेत. टॉस जिंकलाय, गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. टॉस तुम्ही जिंकला असता तर काय निर्णय घेतला असता? नक्कीच क्षेत्ररक्षण स्वीकार. बॅटिंग करायची आहे. अत्यंत महत्त्वाचा हा डाव असेल तुमच्यासाठी. पॉवर प्लेमध्ये किती धावा तुम्हाला अपेक्षित आहेत? नक्कीच पॉवर प्लेमध्ये 15 ते 20 धावा या ठिकाणी लगावण्याचा प्रयत्न करू. अत्यंत महत्त्वाचं म्हणजे आयकॉन खेळाडू कोण खेळणार आहेत आज? दत्तू सावंत आणि आकाश सपकाळ. दोघांनाही या ठिकाणी शुभेच्छा असतील या अतिशय महत्त्वाच्या सामन्याकरता. तर पाऊस संघानं टॉस जिंकलाय आणि या अतिशय महत्त्वाच्या मॅचमध्ये ते गोलंदाजी करतायत. प्रतिस्पर्धी संघाला बॅटिंग करायचं आहे. स्वानंद, तुम्ही जायचं नाही आहे. स्वानंद, तुम्ही आमच्याबरोबर थांबा. मॅच देखील सुरू होतोय. SSSचा जो ब्रँड आहे, अर्थात आपण टी-शर्ट असेल, ट्रॅक असेल, जे काही आहे, जे प्रोडक्ट आहेत, त्यामध्ये काय असं विशेष तुम्हाला आवडतं की पहिल्यांदा मार्केटमध्ये रत्नागिरीमध्ये ते प्रोडक्ट आलं की खरेदी करता? त्याची क्वालिटी खूप सुंदर आहे कपड्यांची. आणि खूप नवीन नवीन व्हेरायटीज त्याच्यामध्ये येतात. आणि तसेच सोनम ही माझी खूप चांगली मैत्रीण आहे आणि गिरीश पण खूप चांगला माझा मित्र आहे. आणि त्यात कपड्याची क्वालिटी खूप सुंदर असते. फॅब्रिक खूप चांगलं असतं. डिझाईन आवडतं का तुम्हाला? हो, नवीन नवीन डिझाईन दररोज येतात. कॅपमध्ये असतात, टी-शर्टमध्ये असतात, शॉर्ट असतात, नवीन नवीन व्हेरायटीज त्याच्यामध्ये असतात. मग तुम्हाला पण घ्यायला पाहिजे ना. स्वानंद खरेदी करतोय तर आपलं दालन SSSचं हे रत्नागिरीमध्येच आहे. आमचा ब्रँड ॲम्बॅसेडर स्वानंद आहे. तुम्ही देखील या आणि निश्चितच हे प्रोडक्ट घ्या. दीपकदत्त पवार साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. अर्थात क्रिकेटच्या या खेळाकरता रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफीला एक नवी दिशा, नवा आयाम देण्याचं काम ज्या महनीय व्यक्तिमत्वाने केले असे आदरणीय सन्माननीय दीपकदादा पवार साहेब व्यासपीठावरती दाखल झाले. त्यांचं सहर्ष स्वागत आहे. दीपक मोरे साहेब त्या ठिकाणी उपस्थित आहेत. गिरीश कोचरीकर त्या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि आता वेळ झालेली आहे पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने जाण्याची. स्वानंद, थँक्यू सो मच. ओव्हर टू कम बॉक्स. यष्टीरक्षकाच्या मागेचे प्रेक्षक आहेत, त्यांना विनंती आपण तिथून बाजूला व्हायचं. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सरांना विनम्र अभिवादन करतो. आणि आज भारताचा स्वातंत्र्य दिवस उत्सव 3 रंगाचा. मॅचला सुरुवात झालेली आहे. दुसरा डाव. बॉल चांगला टाकला. अगदी आपण पाहिलं तर खोलवर टप्प्याचा चेंडू होता. बॅट्समॅन रातला बॅकफुटवर जाऊन चेंडूला कट करायचं होतं. बॉलने बॅटचा संपर्क झाला नाही. आकाश चांगली गोलंदाजी करतोय. ताई पॅकर्स नातने संघ 54 धावा बनवलेत. 55 धावांचा आव्हान. चेंडू चांगलाय, समोरच्या दिशेने टोलवलाय, बॅकफुटवरती गेले, फोर्स केलाय, धूम धडाका, चेंडू सीमारेषा पलीकडे, षटकार. आणि त्याच्यानंतर या बॉलला समोर फेकून दिलाय. चांगला फटका. पुढचा बॉल. अजून एक बॉल समोर खेळलाय. पुढे टाकलेला बॉल, स्लॉट मधला बॉल. आता पार्किंग प्लॉट मध्ये
जबरदस्त बॅटिंग. राज मैदानामध्ये वाघासारखा खेळतोय. 2 बॉलमध्ये आकाशच्या विरोधात 2 षटकार. सजला नतमस्त होतो त्या शूरवीरांना ज्यांना हा देश घडवला. मॅचमध्ये मजा येणार आहे. आकाशच्या विरोधात 2 षटकार राजनं टोकले. 3रा बॉल. हाई बॉल वेगात टाकला. आतमध्ये येणारा बॉल होता. बॅटरी बॉलचा संपर्क झाला नाहीये. लाईन चांगली होती. टप्पा चांगला होता. 2 षटकार आल्यानंतर तुम्हाला पुनरागमन करता घ्यायला पाहिजे आणि आता पुनरागमन गोलंदाजाने केलेलं आहे. वेगाने बॉल टाकला. यष्टींच्या मागे यष्टीरक्षक चांगली कामगिरी करतायत. मैदानामध्ये चांगला मॅच चालू आहे. एका बाजूला जयनुमान संदीप स्मृती नानीज. हाही बॉल चांगला टाकला होता परंतु थोडंसं वळण प्राप्त झाला. ऑफस्टंपच्या जास्त बाहेर गेलाय बॉल. व्हाईट बॉलचा इशारा पंच झालाय. 2 हात समांतर झाले. धाव अवंतर आलेली आहे. मिस्टर एक्स्ट्रानं धाबा वाढले. 13 धाबा तुमच्या स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकताय. दीपक दादा पवार, दीपकजी मोरे सर. आखू टप्प्याचा चेंडू होता. टप्पा पडल्यानंतर थोडीशी उसली प्राप्त झाली होती आणि त्याच्यावरती तो अगदी फटका वेगळ्या अंदाजामध्ये खेळला. ज्या पद्धतीनं फटका जर जोरात खेळला असता तर तो बॅडमिंटन स्ट्रोक तुम्हाला पाहायला मिळाला असता. परंतु 1 धाव तर मिळालेली आहे. एका धावाने धावफलक 14 वरती पोहोचला. जयनुमान संदीप स्मृती नानीजचा संघ 55 धावांचा पाठलाग करतायत. पहिल्या षटकामध्ये सुरुवात 14 धावा बिनबाद 14. चांगली सुरुवात. राज चांगली बॅटिंग करतोय. इथून 24 बॉलमध्ये तुम्हाला 41 धावा बनवायच्या आहेत. मजा येणाऱ्या पॉवर प्लेमध्ये 14 धावा. सुरुवात चांगली झाली आहे. दर्शकों को और खिलाड़ी का स्वागत है. आप देख रहे हैं चैंपियन रनी ट्रॉफी 2026 सीजन 5 पावर्ड बाय दीपक दादा पवार, को पावर्ड बाय श्री साई स्पोर्ट्स. मजा आएगा. दूसरे ओवर के अंदर नई गेंदबाज आए. पहली गेंद के ऊपर ऑन साइड की तरफ खेल दिया. गेंद घुमाव मिला. गेंद को घुमाव मिला. अंपायर का इशारा बिल्कुल वो 1 रन का हुआ. जिस तरीके से वो राज ने स्ट्रोक किया, इनका इंजन गर्म है. अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं. आज का दिन इस टूर्नामेंट का वो 4था दिन है और 4थे दिन का पहला मुकाबला नाचने बनाम नानीज. दूसरे ओवर के अंदर सागर अच्छी गेंदबाजी करते हैं. जिस तरीके से पहली गेंद उन्होंने की, टप्पा खाने के बाद उछाल मिला. ये दूसरी गेंद थी, उसके ऊपर राज उतना अच्छा स्ट्रोक नहीं खेल पाए. सिंगल डबल के साथ स्कोर बोर्ड को चलाने का काम. स्कोर अब जाकर 16 पर पहुंच गया. कहानी का दूसरा ओवर चल रहा है. और सबसे इंपॉर्टेंट बात क्या है, रत्नागिरी के अंदर प्रमोद महाजन क्रीडा संकुल पर रत्नागिरी रेनी चैंपियन ट्रॉफी चल रही है. उसके अंदर वो बी किंग ओवर, उसमें भी मजा आएगा. दोनों प्रारंभिक बैटर वैभव और राज. इस ओवर के अगली गेंद बैकफुट पर चले गए. ऑन साइड की तरफ खेल दिया. छोटा तीर वार करे गंभीर. छोटा पैकेज बड़ा धमाका. पुल किया. गेंद बाउंड्री लगे बाहर. गुल किया. सिक्सर. और अब जाकर ये गेंद शरीर की तरफ गेंद आई. उस गेंद के ऊपर वो बिल्कुल अलग ही अंदाज के साथ इस गेंद को पीछे की तरफ खेला. डिक्लेयर जोन में गेंद चली गई. सिंगल के साथ स्कोर कार्ड अब जाकर दूसरे ओवर के अंदर 23 पर पहुंच गया. जयनुमान संदीप स्मृति नानीज बनाम ताई पैकर नाचने. और इनके बीच का जो बैटल है लोहा लोहे को टकरा रहा है. डायमंड कट डायमंड. सागर गेंदबाजी कर रहे दूसरे ओवर के अंदर.
आगे की तरफ गेंद थी, ज्यादा ऊपर की तरफ चले गए, ओमकार घाटी वहां पर गए, मगर गेंद बाउंड्री के बाहर, फील्डर बन गए दर्शक, दर्शक बन के दीवाने, ताली बजाने का मौका, गगनचुंबी सिक्सर। दमदार बल्लेबाजी, असरदार बल्लेबाजी। एक तरफ कुवाग है, दूसरी तरफ खाई है, दोनों तरफ से बराबर की पिटाई है, दोनों तरफ आग बराबर की लगी है। जय हनुमान संदीप स्मृति नानीज की जो टीम है उनके बारे में बताना चाहूंगा, इस टीम के अंदर ऑल इंडिया आइकॉन खिलाड़ी नहीं है, अपनी टीम के ऊपर वो भरोसा बताया, यह सबसे बड़ी बात है। स्टार्ट गजब का हुआ, इस ओवर में 5 गेंदों में सागर के खिलाफ 15 रन बने, 29 नो लॉस। आखिरी गेंद बैकफुट पर चले गए, बहुत ही खूबसूरती के साथ खेल दिया गैप के अंदर, दिल मांगे मोर, टीम मांगे मोर, लगा 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 लगा, ये शानदार 4। सातत्यानं खूप चांगले क्रिकेट ज्याने खेळले तो आशीष कनोजिया आइकॉन खेळाडू या ठिकाणी दाखल झाला आहे। आशीष कनोजिया, आपका हम दिल के गहराई से स्वागत कर रहे हैं। टू कम बॉक्स। 33 धाबा झालेले आहेत। रत्नागिरीकर, आज जल्लोषाचा दिवस आहे, बॅटिंग आवडली तर जरा टाळ्यांचं गजर होण्यामध्ये काही हरकत नाही, जोरदार टाळ्यांचं गजर मला ऐकायचं। 33 धाबांचा स्टार्ट, बिन मौसम बरसात नहीं होती है, चाय के बिना वो सुबह नहीं होती है, और अच्छा स्टार्ट वैभव और राज के बिना नहीं हो सकता। जिस तरीके से वो फ्लाइंग स्टार्ट हुआ, बड़ा स्टार्ट हुआ, आगाज अच्छा हुआ, क्या अंजाम अच्छा होने वाला है। 18 गेंदों का खेल बचा हुआ है, जीतने के लिए वो 22 रनों की जरूरत है। राज का इंजन गर्म है, वैभव का इंजन गर्म है, और वैभव नानीज के छोटा पैकेज बड़ा दबक है, छोटा तीर वार करे गंभीर। राज है ना वो आई प्रोटेक्टर का इस्तेमाल किया रबर बॉल के अंदर, मजा आएगा इस मैच में। तीसरे ओवर के अंदर निखिल सारंग गेंदबाजी करने के लिए तैयार हैं, और इनको मैंने अंडरम खेलते हुए भी देखा, इनका नाम बहुत सुर्खियों में है। निखिल सारंग अंडरम अच्छा खेलते हैं, उरम का खेल अच्छा खेलते हैं, रबर बॉल अच्छा खेलते हैं, और कुंदन ने वही कहा जो अंडरम खेलते ना उनको इस विकेट के ऊपर कोई दिक्कत नहीं होगी। 33 रन 2 ओवर का खेल समाप्त है। आने वाले 18 गेंदे, नानीज को जीतने के लिए 22 रनों की जरूरत। बैकफुट पर चले गए, फोर्स किया, डाउन द ग्राउंड का शानदार स्ट्रोक, एक ही मारा, खींच के मारा, वो भी सॉलिड मारा, सिक्सर। कॉपी है तो उसके अंदर बिल्कुल वो पटाखों की आवाज आ रही है, पोपो की आवाज आ रही है, तालियों की आवाज आ रही है। राज ने शानदार स्ट्रोक खेला, एक ही मारा, खींच के मारा, वो भी सॉलिड मारा, गगनचुंबी सिक्सर। निखिल सारंग का स्वागत हुआ। निखिल ने सवाल पूछा, क्या बड़ा टूर्नामेंट में मेरा स्वागत नहीं होगा? इन्होंने कहा बिल्कुल, स्वैग से करेंगे आपका स्वागत। राज का इंजन गर्म है, आज घर से कुछ ठान कर आए हैं, आजादी का दिन है, 80 साल पूरे गए, कुछ करके दिखाना है, हौसले बुलंद होने चाहिए, जी जान लगाना है। 39 9 गेंदों में 21 पर बल्लेबाजी करे। आपके स्क्रीन के ऊपर tenniscricket.in पर राज को दिखाया जा रहा है। वैभव 4 गेंदों में 17, और दोनों का इंजन गर्म हुआ गए। 55 रनों का लक्ष्य, अब यहां से वो 17 गेंदों का खेल बचा हुआ है, जीतने के लिए आपको वो 16 रन बनाने गए। गेंदे ज्यादा, रन कम, मैच कुछ देर के लिए रुका हुआ है, दबाव बन गया। ताई पैकर्स नाचने और दबाव के अंदर बाहर आने की कोशिश करना है। अब जाकर गेंदबाज बिंदी गेंदे लाएंगे, शिकार करेंगे, विकेट प्राप्त करेंगे, वो मैच बिल्कुल बनेगा बगैर किसी नुकसान के। 39 रनों की वो साझेदारी, स्टार्ट अच्छा मिला। जय हनुमान संदीप स्मृति नानीज, नानीज बनाम नाचने, इनके बीच का मुकाबला। निखिल सारंग का स्वागत हुआ ओवर द विकेट।
पटकी हुई गेंद ऑन साइड की तरफ हुक किया, बल्लेबाज को लगी गई रनों की भूख, उन्होंने खेल दिया शॉट हुक, बल्लेबाजी हो रही है चाबुक, झापुक झुपुक झापुक झुपुक, कड़क शॉट, सिक्सर। रोकता, हुक किया, गेंद को बॉर्डर लाइन के बाहर बुक किया, रुकने का नाम नहीं ले रहे। निखिल सारंग के खिलाफ 2 गेंदों में 2 सिक्सर लगाए गए, मैदान के अंदर एक तूफान आया गए, एक आंधी आई है, एक जलजला आया गया, उसका नाम राज है। राज 27 पर पहुंच गए। अच्छी गेंद थी, गेंदबाज के सर के ऊपर से यह स्ट्रोक खेला गया, टैप का स्ट्रोक है, गेंद मिड ऑफ पर आई। लॉन्ग ऑफ के जो फील्डर थे वो थोड़ा सा फंबल हुआ, अपना बैलेंस नहीं कर पाए, तो उसका फायदा दोनों बल्लेबाजों ने उठाया। 2.3 ओवर का खेल समाप्त हुआ, 47 रन बगैर किसी नुकसान के लिए। जीतने के लिए केवल वो 8 रन चाहिए। इस ओवर में समाप्त करेंगे तो वो चैलेंज ओवर, बी किंग ओवर तक नहीं जाएंगे। अगर नहीं समाप्त करेंगे तो वो चैलेंज तक जाना है, और हर किसी को जिंदगी में वो चैलेंज पसंद आता है। शानदार गेंद थी, बैकफुट पर चले गए, हवा में गए, फील्डर गेंद के नीचे ले लिया कैच। राज की अच्छी पारी का अंत होता हुआ 29 रन बनाकर 12 गेंदों का सामना किया, 29 रन बनाए। राज बैक टू पवेलियन, पहला शिकार, निखिल सारंग को सफलता मिली। शुक्रिया। आप देख रहे चैंपियन रणजी ट्रॉफी 2026 सीजन 5, पावर्ड बाय दीपक दादा पवार, को पावर्ड बाय श्री साई स्पोर्ट्स, शैलेश पाटिल, पराग पाटिल। और इस टूर्नामेंट के करता धरता, इस टूर्नामेंट को सफल बनाने में जिन्होंने मेहनत की, सोनमताई चौहान, गिरीश कोचरेकर, दीपक मोरे, दिनेश माइन, दिवा महेकर, और शानदार तालियां बज रही है आपके स्क्रीन के ऊपर। ट्रिपल एस के रत्नागिरी के ब्रांड एम्बेसडर स्वागत को दिखाया गया। स्ट्राइक रेट पर बल्लेबाज 30 नंबर पर संकेत चले गए, निखिल सारंग को सफलता मिली। पहली गेंद टप्पा खाने के बाद अंदर की तरफ आई, विकेट के बीच में समाप्त करना चाहते थे, और निखिल सारंग जो है ना वो वापसी का बिगुल बजाने की कोशिश करे। मैच बन सकता है, चैलेंज ओवर पे जाओगे बहुत कुछ हो सकता है, उलट पार हो सकता है, पलट पार हो सकता है, उसकी कोशिश करने की, वहां तक जाने की कोशिश निखिल सारंग कर रहे गए। निखिल सारंग, ओ अच्छी गेंद, टप्पा खाने के बाद अंदर की तरफ आई, बल्ला हवा में घूमा, 2 गेंदें लगातार संकेत के खिलाफ निखिल सारंग ने वो बिंदे लाई। टेनिस क्रिकेट .in पर देखिए, टप्पा खाने के बाद थोड़ी सी काटा बदलती हुई गेंद विकेट कीपर के दस्ताने में चली गई। अब बी किंग ओवर का वो इशारा भी किया गया। 8 डावा तुमच्या स्क्रीनवरती दाखवतात टेनिस क्रिकेट .in वरती, परंतु तुम्हाला आता 12 बॉलमध्ये 12 बनवायचे। या ओव्हरमध्ये चॅलेंज कंप्लीट करायचं आहे, तर ते 12 धावा, वो चैलेंज, चाहे जिंदगी हो चाहे मैदान हो, चैलेंज होना चाहिए। ये हमारे दर्शक, क्रिकेट के दीवाने, क्रिकेट के परवाने, क्रिकेट के चहीते, आज प्रमोद महाजन क्रीड़ा संकुल के ऊपर सुबह के सत्र में कई दर्शक पहुंच चुके हैं, उनका भी स्वागत है। टेनिस क्रिकेट .in पर, यूट्यूब पर भी जो दर्शक है, और जो रत्नागिरी का माहौल है ना, वो देखने में घर पर आप टीवी लगा लो और उसके ऊपर मैच देखो, बहुत मजा आता है। इस टूर्नामेंट की दास्तान लिखने का काम हमारे साथ, हमारे कॉम्बॉक्स के अंदर दर्शना मैडम पवार हमारे साथ जुड़े हुए हैं। दर्शना मैडम, आपका भी स्वागत है। और इसी के साथ शिव दिवस्तली, ये भी हमारे साथ ज्वाइन होने वाले हमारे ऑफिशियल अंपायर लिंगा सर हमारे साथ है, बहुत ही अच्छा काम वो भी कर रहे हैं। अक्षय भी बहुत अच्छा काम कर रहे हैं, गौरव बहुत अच्छा काम कर रहे हैं। ऑफिशियल अंपायर भी किंग ओवर का इशारा बाद सभी दर्शकों का और खिलाड़ी का स्वागत है। आज आजादी का दिन, स्वतंत्र दिवस 2026, भारत के लिए सबसे बड़ा दिन। 80 साल पूर्व में
चैंपियन रेनी ट्रॉफी 2026 पांचवा संस्करण, और उसके अंदर आज आज़ादी का दिन भी मनाया गया। मजा आएगा। गेंदबाजी करने के लिए प्रथमेश सोनार आएंगे चौथे ओवर में। पहली गेंद टप्पा करने के बाद लेग स्टंप के बाहर चले गए। ऑफिशियल अंपायर दोनों हाथ बाहर की तरफ चले गए, यानी व्हाइट बॉल का इशारा होगा। प्रथमेश सोनार ताई पैकर्स नाचने के लिए प्रारंभिक गेंद, अब जाकर प्रमुख गेंदबाज का इस्तेमाल हुआ, नई गेंदबाज का इस्तेमाल। बी अ किंग ओवर। इस ओवर के अंदर वो 12 रन बनेंगे तो मैच बन जाएगा। दूसरी गेंद के ऊपर भी बिल्कुल वो लाइन खराब है। दिशाहीन गेंदबाजी करेंगे, ऑफ स्टंप के बाहर चले गए। पहले लेग स्टंप के बाहर चले गए, अब ऑफ स्टंप के बाहर चले गए। प्रथमेश सोनार के लिए कुछ अच्छा नहीं हो रहा है। ताई पैकर्स नाचने के लिए कुछ अच्छा नहीं हो रहा है। ये भी गेंद ऑफ स्टंप के बाहर चली गई। बल्लेबाज ने इस गेंद को जाने दिया। तीसरी गेंद खराब है। सब कुछ होना चाहिए, गलती से मिस्टेक वाला गाना नहीं बजना चाहिए। चेक. या सन्मान व्यासपीठावरती कार्यसम्राट नगरसेवक आदरणीय अभिजित धुडे साहेबांचं शुभागमन झाले. सर, आपल्या मनापासून हार्दिक स्वागत आहे. वेलकम. हृदयाच्या अंतकणापासून आपलं सहर्ष स्वागत. युवासेना उपशहर प्रमुख आदरणीय सन्माननीय रोहित नायनाक यांचं देखील शुभागमन या मंचावरती झालेलं आहे. चॅम्पियन्स रेनी ट्रॉफीमध्ये भव्य दिव्य मंचावरती आपलं भव्य स्वागत. ओवर टू कॉम बॉक्स. 50 रन बने, 1 विकेट के नुकसान पर। इस गेंद के ऊपर बिल्कुल व्हाइट बॉल का भी इशारा होगा। वो चौथी गेंद लेग स्टंप के बाहर चली गई, व्हाइट बॉल का इशारा हुआ। चौथी बार वो गेंदबाज प्रथमेश सोनार अब जाकर गलती करते में नजर आए। आपके पास बैंक बैलेंस नहीं है, और बैंक बैलेंस क्या है उसके अंदर प्रथमेश सोनार गलती करते हुए नजर आए। 55 रनों का टारगेट, 51 रन बन गए हैं, और अब जाकर जीतने के लिए इस मुकाबले में 8 ही रन चाहिए। चैलेंज ओवर गए। बल्ले को बिल्कुल बल्ले का बाहरी किनारा, विकेट कीपर का सहारा। बल्ला तो घूमा था, बल्ले का बाहरी किनारा लेते हुए गेंद विकेट कीपर के दस्ताने में चले गए। दूसरा झटका नादिस टीम को लगा। बल्लेबाज वैभव बैक टू पवेलियन। थैंक यू सो मच वैभव। 17 रन बनाकर डकआउट की तरफ लौट रहे हैं। जय हनुमान संदीप स्मृति नानीस की उम्मीदों को लगने वाला ये दूसरा झटका। पहले राज आउट हुए, उन्होंने अच्छी बल्लेबाजी की, और राज का बल्ला बोल रहा था। प्रारंभिक बैटर ने बहुत अच्छी बल्लेबाजी की। 29 रनों का योगदान राज ने दिया, वैभव ने 17 रनों का योगदान दिया। अब चौथे नंबर पर बल्लेबाजी करने के लिए मनीष चले गए। आपके स्क्रीन के ऊपर देखिए, सागर को बताया जा रहा है बी किंग ओवर चल रहा है। प्रथमेश सोनार गेंदबाजी कर रहे हैं। शिकार तो जरूर किया गया ओवर द विकेट। बल्ला को मैच बनाने की कोशिश कर रहे हैं। सुबह का सत्र है, कई लोगों को वो चाय की सुगंध आ रही है, मुझे ये मैच बनने की सुगंध आ रही है। मैच बन सकता है। मनीष ऑन स्ट्राइक, बैकफुट पर चले गए। स्ट्रोक तो खेला गया, एक्स्ट्रा कवर की तरफ फील्डर मौजूद है, ले लिया कैच। शानदार कैच होता हुआ मनीष आए, मनीष चले गए, आउट फॉर डक। मनीष का शिकार किया गया। तीसरा झटका बैटिंग करने वाली टीम को। कम बॉक्स. फिलहाल 51 रन 3 विकेट के नुकसान पर इस ओवर की 3 गेंदों का खेल समाप्त हुआ, और वो 4 रन एक्स्ट्रा में आए गए।
दूसरी कार भी गए प्रथमेश सोनार काबिले 3 के 5 भी गए 51 रन 3 विकेट के नुकसान पर। वो आंकड़े तो देखिए 55 का टारगेट है। ओ बल्ले के लगे नए बल्लेबाज आ गए, बल्ले के ऊपरी हिस्से पर लगने के बाद पीछे की तरफ चली गई वेद। और सारे खिलाड़ी जो है ना जयनुमान संदीप स्मृति नानीज में आइकॉन कोई खिलाड़ी नहीं है, सारे गांव के खिलाड़ी है। एक गांव एक टीम। सिंगल प्राप्त हुआ। वेद ने अपना खाता सिंगल के साथ खोला। टीम का टोटल अब जाकर 52 पर पहुंच गया। इस ओवर की अगली गेंद बड़ा स्ट्रोक खेलना चाहते हैं, बल्ले को लगी, उसके बाद विकेट कीपर विकेटों के पीछे रोहित करात है। रोहित करत बिल्कुल उनके हाथों को लगी और उसके बाद गेंद नीचे की तरफ भी गई। कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं। आखिरी गेंद है। चैलेंज कंप्लीट होने के लिए अब आपको यहां से वो 9 रन बनाने हैं। चैलेंज 14 का है, चैलेंज है, चैलेंज अचीव 14 रन बनाएगा एकदम। क्या होने वाला है? फुल टॉस है, ऑन साइड की तरफ खेल दिया, गेंद बाउंड्री लाइन के बाहर जाते हुए शानदार स्ट्रोक, दमदार स्ट्रोक था वेद का, वो कड़क शॉट। बिल्कुल वो चैलेंज कंप्लीट नहीं किया गया। इस ओवर के अंदर बिल्कुल वो 11 रन बनाए गए। 11 रन, 1 रन दूर है जीत, 1 रन दूर है। 6 गेंदे बच्चे में 1 रन की जरूरत है। 4 माइनस भी होने वाले गए, वो नहीं भूलना है। आपने चक्का लगाया, बिल्कुल वो टाइम पर चक्का लगाया, तालियां बजी, सीटियां बजी और सेलिब्रेशन भी किया गया। थोड़ा रुकिए। ताई पॅकर्स नाथने समोरच्या संघाला एका धाबांची गरज आहे। मायनस केलं गेलं, चॅलेंज सक्सेसफुल झालं नाहीये। बियकिंग ओव्हर मध्ये तुम्हाला चॅलेंज देण्यात आलं होतं, जेवढ्या धावा राहिल्या त्याच्या जास्त 4 धावा तुम्हाला काढायच्या असतात। आता शेवटच्या ओव्हर पर्यंत मॅच गेलेला आहे। 6 बॉलचं काही शिल्लक आहे, एका धाबांची गरज आहे। हिरो बनण्याची संधी नामी संधी आता प्राप्त झालेली आहे। निखिल सारंग मायनस झाले, 54 वरती धावसंख्या केलेली आहे। निखिल सारंग की पहले गेंद हवा में गए, फील्डर करीब थे, उनके सर के ऊपर से गेंद पीछे की तरफ चली गई। संकेत ने वो 1 रन प्राप्त किया और इसी के साथ जयनुमान संदीप स्मृति नानीस की टीम ने ये मुकाबला अपने नाम पर किया। 7 विकेट के साथ नानीस की टीम ने इस मुकाबले को जीता और सेलिब्रेशन का मौका उनको मिला के। मॅन ऑफ द मॅच जाहीर करा। झालेल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आता दिला जाणार आहे। नो डाऊट ज्यानं एका षटकामध्ये 1 विकेट मिळवली आणि बॅटिंग करत असताना महत्वाच्या षडी ज्यानं 12 बॉल फेस करत असताना सुरुवात घनागती केली। 12 बॉलमध्ये 29 धाबांचं योगदान ज्यानं दिलं जयनुमान संदीप स्मृती संघाचा नानीच संघाचा मिस्टर राज ठरलाय मॅन ऑफ द मॅच। मनोज साठे आणि सुहास पवार हे आयकॉन खेळाडू नाणी संघामधनं खेळणार होते आणि त्यांची गाडी थोडी लेट झाली, त्यामुळे या ठिकाणी नाणी संघाने निर्णय घेतला जे आमचे 15 आहेत ना त्यापैकी 11 एकाच गावचे खेळाडू आम्ही खेळणार, गावासाठी खेळणार, नावासाठी नाही गावासाठी खेळणार। आज ती कामगिरी करत असताना ताई पॅकरसारख्या तगड्या संघाला इथे